राज्यातील शेतकऱ्यांना येत्या 6 मार्चला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आलाय। शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली गेली आहे। बँकेच्या सर्व शाखांकडून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्र संकलित करण्याचं काम केलं जात आहे। यामुळेच आता 6 मार्चला कर्जमाफीचा निर्णय घोषित करून शेतकऱ्यांना गोड बातमी मिळते का हे पाहावं लागेल। बातमी महत्त्वाची आहे। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 2 गावांची यादी जिल्ह्यातून समोर आलेली आहे। 34,83,000 खात्यांची माहिती रजिस्टर झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 41,800 शेतकऱ्यांना मिळू शकते कर्जमाफी योजनेचा लाभ। शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या। प्रक्रियेला वेग, घोषणेकडे नजरा। 5 वर्षांची भरली जात आहे कर्जाची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या जिल्ह्यातील कर्जमाफी अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तूर खरेदीचे चुकारे। नाफेडतर्फे सुरू असलेल्या तूर खरेदीला वेग। वखार महामंडळांचा समन्वय। बदलत्या हवामानाचा पशुधनाला फटका। दूध उत्पादनामध्ये घट होण्याची भीती। यंदा बहुतेक भाज्या गोडच होणार, चटणी करत आहेत तर दरामध्ये 50% वाढ झाली। मिरचीचे उत्पादन घटले, मसालाही महाग झाला, खिसा खाली होणार। गृहिणीचे बजेट कोलमडणार। बाजारातील मिरचीचे दर या ठिकाणी बघू शकतात। अजित पवार विमान अपघाताबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट। ब्लॅक बॉक्स जळाल्यांची चर्चा। काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली शंका। कांदा निर्यातीत 8 महिन्यामध्ये 2,137 कोटींचे परकीय चलन। 20% घसरणीमुळे निर्यातीवर परिणाम। निर्यात धोरणामध्ये अस्थिरता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्यातील 1,500 म्हणजेच की 1,500 रुपयांसाठी 3,960 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। येत्या 25 फेब्रुवारीच्या आत हे अनुदान लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल। तापमान 33 अंशावर, उन्हाळ्यांची चाहूल। तापमानातील चढ उतारामुळे नागरिक त्रस्त। तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता। कापूस खरेदीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची मागणी। जिल्ह्यात 1,558 शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली। कर्जमुक्तीमध्ये म्हणजेच की कर्जमाफीमध्ये येऊ शकते अडसर। वारसांनी देखील तात्काळ नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले, अन्यथा योजनांच्या लाभात अडथळे येतील। अकोला जिल्ह्यातील अपडेट। जिवंत लाडकी बहीण सरकारी कागदोपत्री मृत। लाभ बंद झाल्याने कुटुंबाला आर्थिक फटका। PM किसानचे 2,000 रुपये आले, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुठे अडकला? तर राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रशासकीय दीर्घाईत अडकली असून तब्बल 1,89,588 पात्र शेतकऱ्यांना 8व्या हप्त्यांसाठी 6 ते 8 महिन्यांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे। नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लवकरच म्हणजेच की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। छोटी चूक महागामध्ये पडू शकते। गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या आहेत। वर्षाकाठी शेकडो तक्रारी येत आहेत। सुरक्षिततेचे नियम पाळणे हीच काळाची गरज। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। होळीपूर्वी महागाई भत्ता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। टोमॅटोचे भाव पडले, 5 ते 10 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे। शेतकरी हवालदिल। हिरवी मिरची तोडणीचा वाढता खर्च। महाराष्ट्र सरकारने म्हणजेच की राज्य सरकारने मुस्लिमांसाठी 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। सेनगावमध्ये पहिल्याच दिवशी नवीन हळदीला 17,000 रुपयांचा उच्चांकित दर मिळाला आहे। अमेरिकन बाजारपेठेमध्ये भारतीय कृषी उत्पादनांना नवे दालन खुले होणार। शुल्कमुक्त प्रवेशामुळे सरकारला निर्यात वाढींची अपेक्षा। शेतकऱ्यांना थेट याचा फायदा होणार। राज्यामध्ये पुढील 5 दिवस हवामानात बदल जाणवणार असून 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान विविध ठिकाणी ढगाळ आणि धुकट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हिंगोलीकरांना राशनवर मक्का नाही, तांदूळच मिळणार। लाभार्थ्यांमध्ये होता संभ्रम, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण।
सोने 38,000 तर चांदी 4,685 रुपयांची घसरण. चीनमधील लुनर न्यू इयरचा परिणाम. गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्याचे दर 1,54,760 रुपयांवरून 1,53,550 रुपयांवर आले आहेत, तर चांदी 2,35,206 रुपये प्रति किलो एवढा दर आहे. ई रिक्षांना नियमांचा ब्रेक. नोंदणी होणार पारदर्शक. कागदपत्रे, पात्रता, निकषांबाबत परिवहन विभागाने घेतली कडक भूमिका. कर्नाटकाच्या बोनस खरेदीचा परिणाम. फेब्रुवारीच्या या आठवड्यामध्ये तुरीला क्विंटल मागे 8,000 ते 8,500 रुपयांचा दर मिळत आहे. कर्जमाफीच्या याद्या तयार आहेत, पण अर्थसंकल्पामध्ये घोषणा का नाही? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितले. राज्यातील बळीराजांसाठी म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी एकीकडे दिलासादायक तर दुसरीकडे काहींशी प्रतीक्षा करायला लावणारी मोठी बातमी समोर येत आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. आता म्हातारपणाची चिंता सोडा. दर महिन्याला मिळतील 3,000 रुपये पेन्शन. असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फायदेशीर. योजनेबद्दल नियम, अटी, सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. कर्जदार शेतकऱ्यांनी आपली माहिती व आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना राज्य सरकारने केले आहेत. 3 वर्षानंतर गहू निर्यातीला हिरवा कंदील. 2.5 दशलक्ष टनांचा कोटा निश्चित. साखर निर्यातीमध्ये देखील 5 लाख टनांनी वाढ. कर्जमाफी ही केवळ पुनर्गठन. नियमित कर्जदार शेतकरी संभ्रमात. अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांसमोर तांत्रिक पेच. शासनाने 30 जूनपर्यंतची माहिती मागवली आहे. येवल्याच्या मक्का खरेदी केंद्रावर 2,164 शेतकऱ्यांची नोंदणी. केवळ 343 शेतकऱ्यांचा मक्का खरेदी. 80 शेतकऱ्यांना 1 कोटींचे वेतन. रक्ताचं पाणी करून कांदा पिकवला आणि मातीच्या भावाने विकला. 1 एकर कांद्यातून पदरी पडला फक्त अश्रूंचा नफा. 1 एकर कांदा पिकवण्यासाठी 32,000 रुपयांचा खर्च आला, तर विक्री केल्यानंतर 18,000ची पट्टी हाती पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या विमान अपघातांचे गूढ उकलणार. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाउनलोड करण्यामध्ये तपास संस्थेला यश आले. एसटीच्या सवलतीसाठी NCMC कार्ड आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. निर्णय होईपर्यंत दर महिन्याला किमान 30,000 रुपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य कामांचा बोजा टाकू नये, अशा अनेक प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफीसाठी अपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर. नाव कसे तपासायचे, कागदपत्रे कुठे जमा करायची, संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. मोठी बातमी. अजितदादांचे 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात. राजकारण पुन्हा फिरणार. कर्जमाफीच्या दिशेने शासन यंत्रणेची तयारी, परंतु शेतकऱ्यांची उदासीनता. EKYC करण्यासाठी शेतकऱ्यांना 2 दिवसांची मुदत देण्यात आली. योजनेपासून शेतकरी वंचित राहिल्यास संस्था जबाबदार राहणार. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडला वेग आला. आतापर्यंत जवळपास 75% याद्या माहिती अपलोड करण्यात आली. यादी बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. महत्त्वाची व मोठी खुशखबर. एक चूक आणि 2,000 रुपयांचा हप्ता थांबला. राज्यातील 1,70,000 शेतकऱ्यांना फटका बसला. PM किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट. 5,100 कोटींची कर्जमाफी. 4,12,241 खातेदार. 43 बँकांच्या शाखातील स्थिती. शासनाचे निकष आणि अटींवर ठरणार शेतकऱ्यांचे भविष्य.